शेवटला प्रश्न, लाडकी बहीण संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात किंवा तुम्ही निवडणूक काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासनं दिली होती त्याला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात विरोधकांकडनं. कशा प्रकारे तुम्ही दिलेले आश्वासनं पूर्ण करणार? राज्याची आर्थिक स्थिती काय? नाही बघा, की जे आश्वासनं आम्ही निवडणुकीच्या दरम्यान लोकांना दिलेले आहे ते आश्वासनं पुढील 5 वर्षाचे आश्वासन आहे. अजून कुठलाही अर्थसंकल्प झाला नाही. असं नाही की सरकार आल्या 15 दिवसातच सर्व निर्णय होतील किंवा महिनाभरात होतील. हे निर्णय करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते, बजेट पास करून घ्यावा लागतो, पैशाची उपलब्धता करून घ्यावी लागते, कुठल्या योजनेला प्राधान्य द्यावा, कुठल्या योजनेला शेवटी निधी सरकारच्या मर्यादित असतो. त्यामध्ये जे महसूल बुडून राहिला ते महसूल बुडू नये याची दक्षता घ्यावी लागते, स्वतःचं उत्पन्न वाढायला लागते, लोकांवर कर्जाचा बोजा वाढू नये याचा देखील विचार करावा लागतो आणि त्या उपलब्ध निधीतून संसाधनातून प्राधान्य कुठल्या कामाला द्यावं हा निर्णय करायचा असतो. आपण पाहिलं की आम्ही प्राधान्याने निर्णय घेतले की महिलांना आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम करायचं, त्यामुळे तो निर्णय झाला. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना निधी मिळाल्यामुळे काय झालं की आज मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उठाव आला, एक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना मिळालेली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून शेवटी जनतेला दिलेले पैसे जातात कुठं, ते कुठल्या ना कुठल्या वस्तूची खरेदी करतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर सुधारतो आणि आर्थिक स्तर सुधारल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळते आणि एक मोठा निर्णय होतो. कर्जमाफी काही लोकांनी लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला की निवडणुकीपर्यंतची योजना आहे, परंतु नियमितपणे सर्व महिला लाडक्या भगिनींना त्यांचा इन्स्टॉलमेंट जात आहे आणि तो नियमितपणे जात राहील याची सरकार काळजी घेत आहे. हो, पैशाची तरतूद असणार की कर्जमाफीचा विषय होता, त्यात अजितदादा म्हटले, त्यांच्या गटाचे म्हटले की विरोध करतायत ते कर्जमाफीचा. आर्थिक स्थिती काय आहे की कर्जमाफी सहन करू शकतो महाराष्ट्र सरकार? आता बघा, जे वचनं निवडणुकीच्या दरम्यान शासनाने दिलेले आहे त्या सर्व वचनं पूर्ण करण्यात येतील अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब हे कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेत असतात आणि जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आहे ते वचने पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे रायगड आणि नाशिकचा कधीपर्यंत सुटेल असं वाटतं? आता 36 पैकी 34 जिल्ह्याचं पालकमंत्री ऑलमोस्ट जाहीर झालेले आहे आणि 2 जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेला आहे ते देखील संवादातून सुटेल. माननीय देवेंद्रजी महाराष्ट्रात नव्हते, ते दावोसला गेले होते. आता आमचे तिन्ही नेते एकत्रित बसून यावर मार्ग काढतील. नाराजगीचा प्रश्नच उद्भवत नाही. संवाद करून प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढत असतो. 3 पक्षाचं सरकार आहे. एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांच्या संवाद करून प्रत्येक अडचणीवर मात करायचं असतील ते भविष्यात होईल. नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच आपण जी बातमी पाहिली त्यामध्ये सरळपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांना पैसे मिळत राहणार आहे. कोणत्याही प्रकारे निधी कमी केला जाणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. सरकार जनतेसाठीच आहे. जे काही जाहीर केलेले योजना आहे त्यामध्ये कोणतेही इथे गैरप्रकार होणार नाही किंवा कोणतेही तुम्हाला आश्वासन दिलं आहे ते त्याच्यासाठी 5 वर्ष आहे, त्या 5 वर्षामध्ये ते कंप्लीट होणारच आहे असं सुद्धा सांगितलं आहे. लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते सुद्धा मिळणार आहे. आता मोठा प्रश्न आहे की जानेवारीचा हप्ता 26 तारखेपर्यंत देणार होते पण अजूनही आला नाही किंवा मिळत नाही. पण लक्षात घ्या, आज सुद्धा वितरण सुरू आहे. काही महिलांचे मला मेसेज आलेत, कमेंट आले आहेत की त्यांना आज पैसे मिळाले आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, तुम्हाला पैसे मिळणार आहे. आज मिळाले नाही उद्या मिळतील किंवा 31 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता किंवा एकत्रितपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे येऊ शकतात. एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा येऊ शकतात. आता यामध्ये एक प्रश्न आहे की बरेच दिवसापासून बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणींची जी संख्या आहे ते कमी होत आहे का किंवा निकषांमुळे त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे का? त्याबद्दल सुद्धा आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर स्वतःहून तिथे अर्ज केला की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही तरच इथे सरकार त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेणार आहे. सरकार स्वतःहून कोणालाही बाद करणार नाही किंवा अपात्र ठरवणार नाही.
तुम्ही जर स्वतःहून तिथे अर्ज केला आहे की आम्ही या योजनेचा आम्हाला लाभ नको आहे, आम्ही या निकषांमध्ये बसत नाही, तरच तुम्ही अपात्र होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता मिळतच राहणार आहे. खूप जणांनी कमेंट केलेला आहे, मेसेज केलेला आहे की आम्हाला हप्ते आले नाहीत, आम्हाला पैसे आले नाहीत. जानेवारीच्या हप्त्याचे पैसे आज सुद्धा मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही खाते चेक करा, डीबीटी लिंक आहे का चेक करा, तुमचे सर्व जे बँक खाते आहे त्याबद्दल जे डिटेल्स आहे ते चेक करा. आणि सरकारने जे काही जनतेसाठी जाहीर केलेली योजना आहे त्यामध्ये काहीही तुम्हाला इथे अडचण येणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.